रोज जवळपास रात्री 3 वाजता अचानक जाग येते आणि मग परत झोपच लागत नाही. असे तुमच्या बरोबर पण होते का? जाणून घेऊया आयुर्वेद याबद्दल काय सांगतो ते. आयुर्वेदानुसार रात्रीचा शेवटचा जो काळ आहे तो वाताचा काळ असतो आणि यावेळी आपल्या शरीरातला जर वातदोष वाढला असेल तर एकतर गाढ झोप लागत नाही, मध्येच जाग येते आणि एकदा जाग आल्यानंतर परत कितीही झोपायचा प्रयत्न केला तरी झोप लागत नाही. आणि मग पहाटे पहाटे जेव्हा कफाचा काळ सुरू होतो तेव्हा एकदम सुस्ती वाटते. यामागची काही सामान्य कारणे अशी असू शकतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा स्क्रीनवर राहणे, रात्री लेट जेवणे आणि ते सुद्धा जड अन्न खाणे, मानसिक ताण, तणाव, ओव्हर थिंकिंगची सवय, इरेग्युलर स्लीपिंग पॅटर्न, झोपेच्या वेळा सतत बदलणे, याचबरोबर वातदोष वाढवणारी लाईफस्टाईल, वाढते वय हे सुद्धा याला कारणीभूत असू शकते. कधी कधी थायरॉइड संबंधित काही विकार असतील तर स्लीप ॲपनिया, एन्झायटी किंवा इतर काहीतरी मेडिकल कारण सुद्धा याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असू शकतात. ही झोप इम्प्रूव्ह करण्यासाठी या काही सवयी नक्कीच तुमची मदत करू शकतील. आपली ना झोपेची एक फिक्स वेळ असली पाहिजे. रात्री झोपायच्या 1 तास आधी 1 कप कोमट गाईच्या दुधामध्ये चिमूटभर जायफळची पावडर टाकून ते घ्यायचं. रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना बेंबीमध्ये हलक्या तिळाच्या तेलाने मसाज करायचा. रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी 30 ते 40 मिनिट आधी स्क्रीन पासून, मोबाईल पासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. रात्रीचे जेवण हलके, वेळेवर, शक्यतो सूर्यास्तापूर्वी घेण्याचा प्रयत्न करायचा.